दरम्यान म्हाडा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। कौटुंबिक पातळीवर एकत्र बसून हा निर्णय घेतल्याचं पवारांनी सांगितलंय। मावळ मतदारसंघातनं पार्थ पवारांना उमेदवारी देणार असल्याचंही पवारांनी सांगितलंय। शरद पवारांची माढ्यातून माघार, नव्या पिढीला निवडणुकीत संधी देणार, पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी। शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरू होत्या। मात्र या चर्चांना पूर्णविराम देत माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। कौटुंबिक पातळीवर एकत्र बसून हा निर्णय घेतल्याचं पवारांनी सांगितलंय। ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस सुप्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता या नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत। नव्या पिढीला संधी द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे। अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं पवारांनी अधोरेखित केलंय। यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली, त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतोय की या नव्या पिढीच्या उमेदवाराला संधी द्यावी। गेल्या 14 निवडणुकीत आपण विजयी झालो असं सांगत कोणत्याही भीतीतून माघार घेतली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। माढ्यातून विजयसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी देणार का या प्रश्नावर याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही पवारांनी सांगितलंय। पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसले तरी पार्थच्या माध्यमातून पवार घराण्याची नवीन पिढी राजकारणाच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झालंय। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।